नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने नाशिकमध्ये निर्धार मेळावा आयोजित केला। या मेळाव्यात AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बाळासाहेब ठाकरेंचे भाषण देखील ऐकवण्यात आले। बाळासाहेब ठाकरेंनी गद्दारांची कशी कानउघाडणी केली होती हेच या भाषणाच्या माध्यमातून उपस्थित शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना ऐकवायचे होते। त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी एक वेळ राजकारण सोडू परंतु उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही अशी शपथ देखील घेतली आहे। खरे तर अशा शपथा यापूर्वी अनेकांनी घेतल्या आणि त्यापैकी अनेक लोक आज एकतर शिंदेंसोबत आहेत किंवा भाजपमध्ये स्थिरावले आहेत। त्यामुळे अशा शपथांचे औचित्य काय हा प्रश्न निर्माण होतोच। चंद्रकांत खैरेंनी 2 दिवसांपूर्वी अंबादास दानवेंवर टोकाची टीका केली होती, परंतु उद्धव ठाकरेंसोबत बोलणे झाल्यावर त्यांचा सूर अगदीच नरमला आणि त्यांनी आता आमच्यात कोणताही वाद नसल्याचं सांगितलं। शिवसेनेत इतक्या झटपट टोकाच्या वादावर समाधान शोधले जात असेल तर ते चांगलेच म्हणावे लागेल, परंतु असे समाधान भूतकाळात का शोधले गेले नाही हा देखील प्रश्न आहेच। मुळात सध्या शपथा वगैरे घेऊन निष्ठेचे प्रदर्शन करणाऱ्यांना दुसरा पर्याय नाही, ही वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे। दुसरा पर्याय उपलब्ध होताच यापैकी अनेक जण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली हा नेहमीचा बचाव समोर करत सहज शपथेतून मुक्त होऊ शकतात। पवित्र असे शिवबंधन यापूर्वी अनेकांनी अगदी सहज तोडलेले आहेच। बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा वापर करून उपस्थितांमध्ये निष्ठेचे चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असला तरी ते बाळासाहेबांचे एकमेव भाषण नाही। बाळासाहेबांची अशी अनेक अन्य भाषणेही आहेत। त्या भाषणांचा वापर उद्धव ठाकरेंवर पलटवार करण्यासाठी होऊ शकतो। त्यामुळे लावरे तो व्हिडिओचा हा खेळ उद्धव ठाकरेंच्या अंगाशी येणारा ठरू शकतो। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।